आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। महापालिका निवडणुकानंतर राज्यातील सत्ता स्थापनेचं राजकारण तापलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे। सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53, भाजपकडे 50, ठाकरे गटाकडे 11 आणि मनसेकडे 5 नगरसेवक आहेत। 2 नगरसेवक पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते, त्यामुळे आम्ही पुन्हा मनसेत गेलो अशी भूमिका त्यांनी घेतली। या दोघांसह मनसेचे निवडून आलेले 5 नगरसेवक असे एकूण 7 नगरसेवकांनी सत्ता स्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। त्यामध्ये जे आहे फक्त मनसे आणि शिवसेना, मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे। अरे मी बोललो तुम्हाला, महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल। कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल। पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही। तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टी एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत। सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही, चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पार पडतील। सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे। मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी पण करावं। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।